तो मोठा आशीर्वादच आहे. कोविड हा मोठा आशीर्वाद होता असं माझं मतच आहे की कोविड येऊन गेला त्यामुळे आयुर्वेदाबद्दलची श्रद्धा ही विश्वासामध्ये दूर झाली. एखादी व्यक्ती येते हा. आणि ज्यावेळेस सांगते की मी सगळं बाकीचे माझे रिपोर्ट्स बरोबर आहे पण हा. तरी मी बरोबर नाहीये, मी हा. बरा नाहीये, तिथे आयुर्वेदाचं काम खरंच सुरू आहे. यशस्विता अलगद दे अपयशातूनही यश घडवी यशोशिखरी मन स्थिरवी हाती असू द्या यश मिळवण्या अशी अशी यशाची गुरु किल्ली अशी अशी यशाची गुरु किल्ली. नमस्कार. यशाची गुरुकिल्लीमध्ये नमस्कार. यशाची गुरुकिल्लीमध्ये आज आपण भेटणार आहोत डॉक्टर किरण आंबेकर यांना. आणि हे गेली अनेक वर्ष आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करता आहेत. खूप अनुभवी डॉक्टर आहेत. तर त्याच्यामुळे आपण त्यांच्याशीच गप्पा मारायला लावूया आणि त्यांच्याकडून समजून घेऊया आयुर्वेदामधला त्यांचा यशाच्या दिशेने झालेला प्रवास कसा आहे. तर नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आणि मला एक सांगा की तुमचं आयुर्वेदामध्ये तुम्ही पाऊल कसं टाकलं आणि हेच क्षेत्र निवडावं असं तुम्ही का ठरवलं? तसं नमस्कार सगळ्यांना. हा. हे क्षेत्र मी स्वतःहून निवडलं असं माझं म्हणणं नाही, अजिबात नाही. कारण बहुसंख्य लोकांसारखा मीही MBBS होऊन प्रॅक्टिस करीन या मनीषेनेच इंटरसायन्सची परीक्षा दिली. पण ठीक आहे, अपेक्षित एवढे मार्क मिळाले नाहीत म्हणून मग बाकी काही करण्यापेक्षा मी आयुर्वेद निवडलं. ओके. त्यामुळे आयुर्वेद हे माझ्यासाठी पूर्ण नवीन होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला इतर कुठेही कॅपिटेशन फी देऊन मला ऍडमिशन नको. त्यावेळेला अजूनही डोनेशन देऊन MBBS साठी किंवा इतर याच्यासाठी ऍडमिशन मिळणं हे आजही पॉसिबल आहे. ते तेव्हाही होतं, पण मला ते नको होतं. त्यामुळे मी आयुर्वेद निवडलं. कारण संस्कृतची आवड, जुन्या पारंपरिक शिक्षणाची आवड, या सगळ्यांचा बेस त्याच्यामागे होता. आणि म्हणून आयुर्वेदात आल्यानंतर काही काळ जरी MBBS ला ऍडमिशन मिळाली नाही म्हणून खंत जरी असली तरी आयुर्वेदामध्ये जे काही शिकायला मिळतंय ते खूप आगळं वेगळं आणि खूप चांगलं आहे. याच्याबद्दल माझा विश्वास उत्तरोत्तर दृढ होत गेला. आणि त्यामुळे आयुर्वेदाचं शिक्षण पूर्ण करणं आणि पुढे आयुर्वेदाचा व्यवसाय करणं हे माझ्या दृष्टीने सोपं झालं. हा एक खूप चांगला, म्हणजे पहिली गोष्ट तुम्ही एकदम ऑनेस्टली सांगून टाकलं किंवा मला MBBS ला जायचं होतं पण ते नाही पर्सेंटेज वगैरे त्याच्यामुळे आयुर्वेद निवडलं. हे इतकं ऑनेस्टली फार थोडे लोक मान्य करतात. म्हणजे ती ऑनेस्टली तुम्ही खूप छान. आय एम रिअली हॅपी टू सी दॅट. पण त्याच्यानंतरचा जो तुमचा पॉइंट आहे की आपली भारतीय परंपरा ती जपणं हे आयुर्वेदामुळे तुम्हाला शक्य झालं. औषधांची हा पण तेवढाच महत्वाचा भाग आहे. आणि मला वाटतं की आयुर्वेदामध्ये तुमचा अभ्यास आता इतका सखोल आहे की ज्याच्यामुळे बऱ्याच वेळेला ऍलोपॅथीला जे शक्य होत नाही अशा काही गोष्टी तुम्ही आयुर्वेदाने करून जाताय. बरोबर आहे? अगदी खरं. मग त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय म्हणाल की हे कसं अचीव्ह झालं? व्हॉट मेड यू थिंक इन दॅट डायरेक्शन? मुळात दोन
या पॅथींमध्ये विचार करण्याच्या पद्धतीतच फरक आहे. हा. आणि तो जो मुख्य फरक आहे त्याच्यामुळेच जो काही रिझल्ट मध्ये फरक दिसतो तो आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला कारण समजत नाही तोपर्यंत ॲलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट चालू होणं हेच मुळी कठीण असतं. ओके. पण ज्या वेळेला आयुर्वेदाकडे एखादी व्यक्ती येते हा. आणि ज्यावेळेस सांगते की मी सगळं बाकीचे माझे रिपोर्ट्स बरोबर आहे पण हा. तरी मी बरोबर नाहीये, मी हा. बरा नाहीये, तिथे आयुर्वेदाचं काम खरंच सुरू होतं. आणि Right. तिथे आयुर्वेदाचं काम मुख्य आहे. आणि हा. असे असंख्य लोक आहेत की ज्या लोकांचे रिपोर्ट चांगले आहेत आणि तरी सुद्धा त्यांना बरं वाटत नाही. किंबहुना असंही म्हणता येईल की ज्यांचं ठीक आहे म्हणजे त्यांची शुगर नॉर्मल आहे, हा. डायबिटीसचं उदाहरण म्हणून आपण बघू, हम्म. पण ते 100% नॉर्मल स्वतःला फील करू शकत नाही. तर याच्या मागे जी कारणं आहेत ना ती आयुर्वेदातनं सुटतात, ॲलोपॅथीतनं सुटणं कठीण जातं. राईट. आणि त्याचा विचार त्याच्या मागे कारण हे आहे की आयुर्वेद मुळापासून तुमच्या प्रकृतीपासून विचार करतात आणि कशा प्रकारे तुम्ही आतापर्यंत तुमचा जीवन प्रवास झालाय याचा साधारण आढावा घेऊन आता तुम्हाला जे काय होतंय ना त्याच्यावर उपाय करणं शक्य होतं. आणि ते मला वाटतं आयुर्वेदाचं बलस्थान आहे आणि तिथेच सगळं ते. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे ॲलोपॅथी ही नुसत्या सिम्पटम्स बघून औषधं देऊन रिकामं होतं आणि इथे तुम्ही माणसाचा कंप्लीट जीवन प्रवास पाहून आणि मग त्याच्याबरोबर जनरली लोक रिपोर्ट घेऊनच आलेले असतात, त्याच्यामुळे ते रिपोर्टही पाहून आणि समजा रिपोर्ट न घेता काढता आले तर मग मला वाटतं तुम्ही नाडी परीक्षा करता का काय करता? हो, नाडी परीक्षा आहे, नाडी परीक्षा करू शकतो. हा. पण मुळात आयुर्वेदाची जी हिस्ट्री टेकिंगची पद्धती आहे हा. किंवा त्यांचं बाकीच्या प्रकारे विचार करण्याची जी पद्धती आहे हा. ती खूप चांगली आणि सखोल आहे. हा. आता एक साधा विचार मी ते तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस मी फायनली एक्झाम पास झालो त्यावेळेला सोनोग्राफी पण जस्ट येत होती. सोनोग्राफी अशी रूढ झालेली नव्हती. सोनोग्राफी करणं चांगलं की वाईट, प्रेग्नन्सीमध्ये चांगलं की वाईट असे लेख त्यावेळेला यायचे आणि अशा गोष्टी आम्ही वाचत होतो. तोही विचार होता. या अशा काळात आम्ही आमची डिग्री पूर्ण केली आणि त्यावेळेला MRI वगैरे तर दूरची गोष्ट होती. त्यामुळे आमचा जी विचार करण्याची पद्धत आहे ती 100% रिपोर्ट बेस्ड नाहीये. पण आता जे झालंय की रिपोर्ट जर समोर नसतील तर तुम्हाला हा पेशंट काय आहे ते कळत नाही आणि आता पेशंटच रिपोर्ट्स घेऊन येतो आणि मला हे झालंय म्हणून सांगतो. त्यातनं आम्हाला ते सगळं बाजूला करावं लागतं आणि मुळात त्यांना आयुर्वेदाच्या दृष्टीने कशा प्रकारे ट्रीट करायला पाहिजे याची पुन्हा आम्हाला हिस्ट्री घ्यावी लागते, पूर्ण सगळे पुन्हा परीक्षा करावी लागते. त्यामुळे जरी ते मॉडर्न रिपोर्ट्स जरी असले ते चांगले असतात, त्याचा उपयोग खूप होतो. ते बाष्कळाचं असं माझं म्हणणं अजिबात नाही. पण ते जरी आम्ही बघितले तरी विचार हा आयुर्वेदाच्या पद्धतीने होतो आणि त्यातनं दिले जाणारे उपचार जे आहेत ते पूर्ण आयुर्वेदीय पद्धतीने असतात. त्यामुळे येणारे जे रिपोर्ट्स आहेत त्यांचा विचार फक्त कन्फर्मेशन करण्यात पुरताच असतो किंवा आणखीन काही इन्फॉर्मेशन मिळते तर त्या दृष्टीने असू शकतो. त्यामुळे मॉडर्न आता रिपोर्ट्स आले म्हणून आमच्या मूळ विचारांमध्ये बदल नाही, हा मुख्य भाग आहे. वंडरफुल. अशी यशाची गुरुकिल्ली, अशी यशाची गुरुकिल्ली. तर आता आणखीन एक गोष्ट मला सांग की ज्या वेळेला तुम्ही म्हणालात तसे पेशंट मला हे झालंय असं सांगून येतं त्यावेळेला प्रत्येक वेळेला ते जे सांगतात ते खरं असतं का? कधी कधी तो त्यांच्या मनाचा व्यायाम असतो. असतो.
असतं ना असं असं म्हणजे असतं. म्हणजे हे असं त्यांना वाटलेलं जे असतं ते वेगळं असतं, प्रत्यक्ष असतं ते वेगळं असतं. हा आणि त्यामुळे त्याच्यात जे काय त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन आहे ते करूनच आम्हाला ती उपचार करावे लागतात. हम्म, त्यामुळे नेहमीच ते कोलेस्ट्रॉलचे रिपोर्ट घेऊन आले म्हणून हम्म, एक्झॅक्टली तसं ट्रीटमेंट करायला पाहिजे हा आणि अँटी कोलेस्ट्रॉल ट्रीटमेंट द्यायला पाहिजे असं नाहीये. हा केवळ पचन सुधारण्याच्या दृष्टीने जे आम्ही ट्रीटमेंट देतो हा तीच मोलाची असते, ज्याच्यामुळे शुगरही ट्रीट होते आणि कोलेस्ट्रॉलही ट्रीट. हा दोघांसाठी वेगवेगळी औषध देण्याची गरज आयुर्वेदाच्या लोकांना भासत नाही. कारण करेक्ट ज्या वेळेला पचन ट्रीट केलं जातं हा त्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली ट्रीट होऊन जातात. हा त्यामुळे वास्तविक होतात, त्यामुळे त्यांची पेशंटची औषधं कमी होतात, हा त्यांचा आत्मविश्वास लवकर वाढतो. हा या गोष्टी होतात. पण पेशंट येताना घाबरलेला असतो हो की माझं शुगर एवढी वाढली आहे तेवढी वाढली आहे, कोलेस्ट्रॉल आहे, आता मी काय करू. काही नाही, तुम्हाला पूर्ण आयुर्वेदाची औषध घेता येतात आता. आणि फरक असा झालाय, पूर्वी सगळेच बाकीच्या लोकांनी डायग्नोज केल्यानंतर पेशंट्स यायचे, हम्म, ते रिपोर्ट्स घेऊनच यायचे. हम्म, आता ते पेशंट्स आधी येतात मग आम्ही ते रिपोर्ट्स बघतो. त्यामुळे किंवा काय काय वेळेला आम्हाला रिपोर्ट सांगायला लागते बुवा कन्फर्मेशनसाठी आम्हाला हे रिपोर्ट्स पाहिजे. अशा गोष्टी होऊ शकतात. आता तो समाजामध्ये बदल बऱ्यापैकी झालाय आणि मला आयुर्वेदाच्या कोविड दृष्टीने नंतर अवेअरनेस जास्त झालंय चांगला का? आहे. हा कोविड नंतर हा प्रकार जास्त झालाय का, की लोक हो हो डायरेक्टली पूर्णपणे. आयुर्वेदाकडे यायला लागले? हो हो, तो मोठा आशीर्वादच आहे. कोविड हा मोठा आशीर्वाद होता असं माझं मतच आहे की कोविड येऊन गेला त्यामुळे आयुर्वेदाबद्दलची श्रद्धा ही विश्वासामध्ये दूर झाली, कन्वर्ट झाली. आणि त्यामुळे काय झालं की लोकांना आयुर्वेदाची ट्रीटमेंट केला कमीपणा वाटत नाही आणि किंबहुना विश्वास वाटतो. हा मोठा बदल कोविडमुळे झाला आहे नक्की. आणि तरीही मला आणखीन एक प्रश्न आहे की लोक ज्या वेळेला त्यांना औषधांच्या नंतर त्यांना ती इन्शुरन्स मधली मेडिक्लेम मधला रिएम्बर्समेंट वगैरे प्रकार असतात, हे ऍलोपॅथीला भरपूर मिळतात, आयुर्वेदाला मिळत नाही. हो ना. हा प्रकार असतो. काही काही इन्शुरन्स कंपन्यांनी थोडीशी तयारी दाखवली आहे हा हा की त्यांना देणं, तरी सुद्धा त्यांना वेगवेगळ्या प्रकारे ते द्यायला लागतं. हल्लीच गेल्या काही महिन्यामध्ये काही काही महिन्यात या गोष्टी सुरू झाल्या. हा हा मध्ये एखादं वर्ष झालं असेल, एखाद 2 वर्ष, त्याच्यामध्ये इन्शुरन्स काही काही कंपन्या कव्हर करतात, पण ते सुद्धा हॉस्पिटलायझेशन कव्हर करतात. पण आयुर्वेदामध्ये एवढ्या मोठ्या पण हॉस्पिटलायझेशन मुळात लागत नाही. लागत त्यामुळे नाही. प्रॉब्लेम. तर त्याच्यामुळे म्हणजे या कारणामुळे आयुर्वेदाकडे येणारे लोक कमी होत आहेत किंवा असतात, हे म्हणता येऊ शकतं का? असं कदाचित असेल, त्यामुळे काही लोक ना आयुर्वेदाकडे येत नसतील हे शक्य आहे. पण हा. ज्यांना कळलंय की आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे, ते मग त्यांचा इन्शुरन्सचा इंटरेस्ट बाजूला ठेवून ते आयुर्वेदाची औषधं घेतात Right. आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे घेतात आणि ते त्यातनं त्या सगळ्या एलिमेंट्स मधनं बाहेरही पडतात. काहीच प्रॉब्लेम. राईट. म्हणजे याच्यामध्ये मी एक म्हणेन की इन्शुरन्स म्हणजे बघणाऱ्यांनीही लक्षात ठेवा बरं का, की तुम्हाला तुमच्या आजारातून बरं व्हायचंय ही प्रायोरिटी आहे का आपल्याला इन्शुरन्सची रिएम्बर्समेंट मिळाली पाहिजे ही प्रायोरिटी आहे, हे ठरवा. कारण मेडिक्लेमचं रिएम्बर्समेंट करता गेले तर ऍलोपॅथीकडेच जावं लागणार आणि ऍलोपॅथीमध्ये सगळ्या आजारांना उपाय नसतो, नाही का? काय वाटतंय तुम्हाला? कळेल. म्हणजे मी तर म्हणेन की काही काही गोष्टी, इव्हन फॉर दॅट मॅटर, काविळे म्हणा, कॅन्सर म्हणा, या गोष्टींना ऍलोपॅथीमध्ये उपाय नाहीये. आहे आता कॅन्सरचा हा विषय एवढा मोठा आहे हो. आणि तो एवढा गुंतागुंतीचा आहे. कॅन्सर हो. स्वतः गुंतागुंतीचा आणि त्यातून ट्रीटमेंट आणि त्यातून जगामध्ये चाललेली एकंदरीत जो काय व्यवहार आहे हम्म. इतका कॉम्प्लिकेटेड आहे की त्याच्यावर जेवढं कमी बोलावं तेवढं बरं वाटतं.
जेवढं बोलावं तेवढं आणखीन आणखीन निघतं. आणि शेवटी हा पण एक आहे की कित्येक वेळेला आम्ही हे सांगतो की तुम्ही ॲलोपॅथीची कॅन्सरची ट्रीटमेंट घ्या, हा पण त्याच्यावर ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेतली हा तर तुमची केमोथेरपी, रेडिएशन थेरपी सुसह्य होईल. हे राईट गोष्टी त्या दृष्टीने बहुसंख्य लोक करतात आणि त्याचा त्यांना फायदाही मोठ्या प्रमाणात होतो. राईट. तर ह्याच्यावर मी आणखीन एक विचारते आता जरा आपण म्हणू की नॉर्मल जे सेन्सॉरचे नियम असतात त्यांच्यापेक्षा जरा बाहेर जाऊन मी एक प्रश्न विचारते. रादर मी एक नेहमी स्टेटमेंट करते, आणि आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून तुमचं त्याच्यावर काय मत आहे हे मला सांगा. मी अगदी ब्लंट स्टेटमेंट करते नेहमी, आणि ते म्हणजे डायबिटीस, ब्लड प्रेशर, गुडघ्याचे प्रॉब्लेम म्हणजे नी रिप्लेसमेंट काइंड ऑफ इट, आणि कॅन्सर, हे असल्या गोष्टी, हे आजार कमी आणि धंदा जास्त आहे ॲलोपॅथी करता, असं मी ओपनली म्हणते. काही वेळा ते याच्याबद्दल शक्य हा? काही वेळेला ते खरं आहे, पण हा. एका स्टेज नंतर ज्या वेळेला ते आता फक्त ऑस्टिओआर्थरायटिस बद्दल बोलायचं जर झालं हा तर ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये ज्या वेळेला ते सांधे खूपच झिजले असतात आणि खूपच त्यांनी पेन व्हायला लागतं, हो त्यावेळेला बऱ्याच वेळेला सर्जरी करणं बरं अशा स्थितीची लोक येतात. म्हणजे तरी सुद्धा मला एक सांगा की पेशंट मध्ये जे लोक ज्यांच्या सर्जऱ्या केल्या जातात त्यांच्यातले 5% ऍक्च्युअली सर्जरीची गरज आहे असे असतात, बरोबर आणि 95% उगाच धंदा म्हणून होतात, असं म्हणू शकतो आपण. अगदी शक्य आहे. पण त्याच्यामध्ये असं आहे ना की ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे जोपर्यंत आपण नी ऑस्टिओआर्थरायटिसचा विचार करू हा, तर सुरुवातीच्या 2 स्टेजेस मध्ये ना हा. ते बऱ्यापैकी म्हणजे 100% रिव्हर्सल होऊ शकतं. एक्झॅक्टली. ज्यावेळेला ऍक्च्युअली त्याच्यावर डिस्ट्रक्शन सुरू होतं आणि ज्यावेळेला रिव्हर्सल इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल, त्यावेळेला केलेल्या सर्जरी ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्यावेळेला हल्ली तर अर्ली स्टेज मध्ये पण आता सर्जरी सजेस्ट करायला लागले. पूर्वी एक 4 वर्षापूर्वी तेही नव्हतं. ते इमानदारीत ते योग्य वेळेला सल्ले देत होते. तशी परिस्थिती आता नाहीये. आता ऑस्टिओआर्थरायटिस आहे म्हटलं की ते सर्जरी करायला मोकळे असतात. म्हणजे आता तो धंदा व्हायला सुरुवात झाली आहे. थोडी आधीच, आत्ता नाही, एक 2-3 वर्षापूर्वीच. अशी यशाची गुरुकिल्ली, अशी यशाची गुरुकिल्ली. जास्तच. हो. त्यामुळे काय अर्ली स्टेज मध्ये त्यांना पूर्ण रिकवर होण्याची संधी मिळत नाही असं काही काही चित्र आहे. त्यामुळे तेवढा वेळ लोक देत नाहीत आणि तेवढा देऊ शकू हा विश्वास डॉक्टर्स निर्माण करत नाही. दोन्ही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ॲलोपॅथिक डॉक्टर्स आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर्स पण आहेत, इतर डॉक्टर्स पण आहेत. पण योग्य वेळेस जर त्यांची ट्रीटमेंट झाली, योग्य वेळेला गोष्टी लक्षात आल्या तर ऑस्टिओआर्थरायटिस बऱ्यापैकी रिव्हर्स होऊ शकतो. हे माझं ऑब्झर्वेशन नाही, माझा अभ्यास आहे. आणि एकेकाळी मी ऑस्टिओआर्थरायटिस मी बऱ्यापैकी काम केलं. त्यावेळेला पहिल्या स्टेजेसमध्ये तर ऑस्टिओआर्थरायटिस सर्जरी करण्याची गरज लागत नाही, पण दुसऱ्या स्टेज नंतर मात्र ती लागते. कारण नंतर मग पेन होणं ते तुम्हाला कमी करता येत नाही. पण रेग्युलर फिजिओथेरपी घेतली, रेग्युलर व्यायाम केले, रेग्युलर आहार चांगला घेतला आणि औषधं, या सगळ्यांचा विचार जर योग्य प्रकारे झाला तर सर्जरी करायला लागत नाही इतपर्यंत परिस्थिती नक्की येते. वंडरफुल. म्हणजे ही गोष्ट प्रेक्षकांनी लक्षात ठेवा बरं का, की मुळामध्ये जर का व्यवस्थित वेळेवर आयुर्वेदिक औषधं घेतली तर
ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट टाळू शकतात नक्की आणि नक्की. बऱ्याचशा सर्जऱ्या आपण टाळू शकतो. आयुर्वेदाला साईड इफेक्ट नसतात कारण ते नैसर्गिक गोष्टींपासून बनलेलं असतं. ॲलोपॅथीला साईड इफेक्ट असतात कारण ते केमिकल्सनी बनलेलं असतं. माय राईट? बरोबर. आणि हो. औषध देण्याची पद्धत पण वेगळी असते दोन्हीची, म्हणूनही साईड इफेक्ट होतात. खरं आहे. तर ह्या गोष्टी महत्वाच्या मला वाटतं. हो. आणि आणखीन एक मला येतो असा विषय की आयुर्वेदामध्ये जसं आमच्या होमिओपॅथीत पण असतं की होमिओपॅथी आणि आयुर्वेद या बाबतीत खूप सिमिलर असे आहेत की दोन्हीमध्ये व्यक्तीला ट्रीटमेंट देते म्हणजे होलिस्टिक ट्रीटमेंट दिली जाते. व्हेअर ॲज इतर वेळेला ॲलोपॅथीमध्ये होलिस्टिक ट्रीटमेंट नाही होत. डोळ्याचा प्रॉब्लेम झाला डोळ्याला ट्रीटमेंट द्या, कानाचा प्रॉब्लेम झाला कानाला द्या. बरोबर. म्हणजे जसे गाडीचे पार्ट रिपेअर होतात किंवा रिप्लेस होतात तशा पद्धतीत पाहिलं जातं. व्हेअर ॲज आयुर्वेद मला वाटतं लोकांकडे ॲज अ कम्प्लीट ह्युमन बिईंग म्हणून बघता. माय राईट? खरं आहे याच्या ते. हा. हा जो अप्रोच आहे ते गेल्या काही वर्षामध्ये ॲलोपॅथी लोकांमध्ये तो बऱ्यापैकी बदलतोय असं हा. चित्र आहे. म्हणजे ॲलोपॅथी लोकांना सुद्धा हे आता कळतं. आणि तेव्हा ते कळत नव्हतं असं माझं म्हणणं नाही, पण तो विचार त्यावेळेला तेवढा प्रबळ नव्हता. हा. आता हा विचार होतोय की होलिस्टिक विचार व्हायला पाहिजे, हा. मल्टी डिसिप्लिनरी विचार करता येऊ शकतो. हा. या वर आता ॲग्रीमेंट आहे. हा. भारतामध्ये उलट ते थोडं कमी आहे, इतर देशांमध्ये जास्त आहे. हे अच्छा. आश्चर्यकारक आहे पण ते सत्य. हा. हा. पण त्यामुळे मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच एखाद्या गोष्टीसाठी असू शकतो हे आता लोकांना पटायला लागलं. आणि त्यामुळे आहार, विहार, औषध याचा विचार जास्त बऱ्यापैकी होऊ लागलाय असं म्हणायला काही हरकत नाही. असं चित्र आहे. दॅट इज वंडरफुल. आणि आता मला आणखीन एक गोष्ट म्हणजे मला वाटतं तुम्ही काहीतरी नवीन तुमची स्वतःची आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स पण आणलेली आहेत थोडी थोडी मार्केटमध्ये. म्हणजे तुमच्या पेशंट्सना तुम्ही तुम्ही बनवलेली औषधं किंवा तुम्ही बनवलेल्या काही गोष्टी अशा देता. माय राईट? खरं आहे ते. आपल्या दवाखान्यामध्ये बरीचशी औषधे जी आपण स्वतः तयार केलेली आहे त्यातली काहीच प्रोडक्ट आम्ही आता मार्केटमध्ये आणू पाहतोय किंवा आणली आहे. त्याचा प्रचार अजून खूप नाहीये, पण ती डॉक्टरांना देण्यासाठी आणि डॉक्टरांनी ती पेशंटना देण्यासाठी अशा इतक्या प्रकारची ती उत्तम प्रकारची औषधं तयार झाली आणि आम्ही ती मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आणू इच्छितो. आणि ते सत्य आहे, कारण शेवटी काय असतं की जे तयार फॉर्म्युले आहेत ज्या वर्षानुवर्ष वापरतात तरी सुद्धा प्रत्येक जो आयुर्वेदिक डॉक्टर आहे त्याला स्वतःच्या अनुभवाप्रमाणे काही काही गोष्टी नव्याने कराव्याशा वाटतात आणि त्या शॉर्टकट असतात. म्हणजे 2-3 काही औषधं कमी होतील आणि काही ऑथेंटिकली देता येतील या विचाराने स्वतःची औषधं निर्माण करायची इच्छा निर्माण होते. आणि त्या विचाराने आम्ही काही औषधं मार्केटमध्ये आणली आहेत ज्याच्यामुळे लिव्हरवर चांगला परिणाम चांगल्या तऱ्हेने ट्रीटमेंट करता येऊ शकते. क्रॉनिक ज्वर जे काही काही वेळेला एखाद्याला खूप काळ टीपी सारख्या याच्यामध्ये किंवा त्यांना केमोथेरपी चालते अशा याच्यामध्ये खूप लांबपर्यंत काही औषधं घ्यायला लागतात. त्यासाठी औषधं आम्ही तयार केली आणि त्याच्यामध्ये ज्याला जीवनीय म्हणून की तुमचं जीवन एकंदरीत रसायन ज्याला आम्ही म्हणतो जसं च्यवनप्राश उदाहरणार्थ ते कुठल्या एजमध्ये आणि तुम्हाला ऊर्जा अधिक देण्यासाठी व्याधी क्षमता वाढण्यासाठी अशा स्वरूपाचं ते आहे. तशाच प्रकारची औषधं आम्ही आणली आहेत जेणेकरून मी सगळ्यांना त्याचा उपयोग लाभ देऊ शकतो. आहेत त्या गोष्टी आहेत आणि आता त्याचा प्रचार प्रसार होतोच.
हे खूप छान, म्हणजे दिस इज वंडरफुल. आणि मी एक सांगते की आज आपण जरी इथे थांबत असलो तरी तुमची जी औषधं वेगळी वेगळी आहेत ना, तुम्ही बनवलेली, त्यांच्याबद्दल आपण एकदा पुन्हा भेटणार आहोत याच बरं. पॉडकास्ट मध्ये, आणि आपण मला आवडेल. त्याच्यावर एक एपिसोड करूया, फक्त तुम्ही बनवलेली औषध. चालेल. जरूर करू. आणि त्याचा उपयोग, त्याचा लाभ सगळ्यांनाच होणार. त्याचा लाभ सगळ्यांना होईल. एक्झॅक्टली, म्हणूनच. So, तोपर्यंत तुम्ही इथे आलात या पॉडकास्टवर आणि आपल्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिली, याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. पण या सामान्य वाटणाऱ्या प्रश्नांवर तुम्ही थोडस भाष्य करायला मला दिलं, हो, त्याचा आनंद आहे. पण मला हेच पाहिजे, किंवा सामान्य नसतं ना, आयुर्वेदच का पाहिजे लोकांच्या करता, हे लोकांना क्लिअर होणं फार गरजेचं आहे. खरंय. कारण ही आपली परंपरा आहे, भारताची परंपरा. पूर्ण भारतीय चिकित्सा पद्धती, पूर्ण भारतीय विचार पद्धती त्याच्यामध्ये चित्रित झाली. हो, आणि द्वापार युगापासून तिला महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि ती आज ही परंपरा जी आहे ती हा. लिखित स्वरूपामध्ये जवळपास 60,000 वर्षापासूनची आलेली हो, आहे. हो. मग ही परंपरा आपण पुढे नेऊ शकतो, कारण ती Right. काही व्यक्तिसापेक्ष नाहीये आणि कालसापेक्ष पण नाही. मग सगळ्या काळामध्ये ती नित्य आम्ही म्हणतो तशा प्रकारची आहे. त्यामुळे त्याचा विचार कुठल्याही काळात होऊ शकतो. म्हणून या सगळ्या गोष्टींना थोडासा उजाळ देण्याची संधी मला तुम्ही दिली. खूप चांगलं आहे. अगदी. आणि म्हणून मी म्हणेन की तुम्ही आता नवीन पिढीला पण हाच संदेश द्याल का, की जर का समाजाला हेल्दी ठेवण्याची मनापासून इच्छा असेल, खळखळ असेल, तर बाळांनो, तुम्हाला हवं तर ॲलोपॅथीची डिग्री घ्या बाळा, पण आयुर्वेदाची पण डिग्री घ्या आणि आयुर्वेदाची प्रॅक्टिस करा, असं सुचवाल? नाही, नक्कीच सुचवून. किंबहुना अशा 2-3 विद्यार्थ्यांना मी सांगितलं, त्या दोघींनाही MBBS ऍडमिशन मिळत होती आणि त्यांनी 8 तासांनी BS ची पदवी घेतली. हा. त्या दोघी म्हणजे द्विपदवीधारक आहेत. पण हा. तरी सुद्धा त्यांना मी म्हटलं होतं की तुम्हाला MBBS ऍडमिशन मिळतंय, तुम्ही घ्या, मी तुम्हाला आयुर्वेद वेगळा शिकवेन. हा. पण तसं करताना काही मुलं आहेत की ज्यांना आयुर्वेदाबद्दल नितांत श्रद्धा आहे आणि असे लोक आयुर्वेदाकडे येतात. राईट. त्यांना आयुर्वेद निराश नाही करणार. ही खूप छान गोष्ट. सो, धन्यवाद अगेन, आणि थँक्यू. परत भेटूया पुढच्या तुमच्या डिटेल एका कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. यशस्विता अलगद दे, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरजी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या. अशी ही यशाची गुरुकिल्ली. अशी ही यशाची गुरुकिल्ली. आता कॅन्सरचा हा विषय एवढा मोठा आहे आणि तो एवढा गुंतागुंतीचा आहे. कॅन्सर स्वतः गुंतागुंतीचा आणि त्यातून ट्रीटमेंट आणि त्यातून जगामध्ये चाललेली एकंदरीत जो काही व्यवहार आहे इतका कॉम्प्लिकेटेड आहे की त्याच्यावर जेवढं कमी बोलावं तेवढं ते बरेचशी औषधे जी आपण स्वतः तयार केलेली आहे त्यातली काहीच प्रोडक्ट आम्ही आता मार्केटमध्ये आणू पाहतोय किंवा आणली आहे. त्याचा प्रचार अजून खूप नाहीये, पण ती डॉक्टरांना देण्यासाठी आणि डॉक्टरांनी ती पेशंटना देण्यासाठी अशा इतक्या प्रकारची ती उत्तम प्रकारची औषधं तयार झाली आणि आम्ही ती मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आणू इच्छितो.